पावलो आनी ताका म्हटलें की हांव असो प्रोग्राम करता. म्हाका म्हणाली जी आपुणूय म्हणून आपल्या कॉन्स्टिट्युशन 4-5 कडेन अशेंच चालू आसता. म्हणजे तुमकां खबर तरी आसा काय म्हणून उमंग म्हणून एक स्कीम आहा. हांवें म्हणलें उमंग म्हणून स्कीम कितें आहा? हांवें म्हणलें उमीद म्हणून स्कीम आहा. उमीद म्हणल्यार आनी कितें काय म्हणलें अशें म्हणलें दोतोर म्हणल्यार तूं केन्ना सांगतलो 3 वर्सां जालीं. हांवें सांगूंक जाय तुका कळना जाल्यार आमदार बरोबर आहा तेजें आमची जबाबदारी आसली. त्रेवीस आहा उमीद सेंटर. सो हांवें म्हटलें कितें करपाचें. हांवें म्हणलें अशें आहा तेणी सांगलें. हांव म्हणलो आपल्या थंयसर चालू आहा पळय थंयसर सगळे ज्येश्ठ आहा ते तांकां एक रूम कसो दिला TV आनी न्यूज पेपर बीन आसतात. आनी सदांच एकूच म्हाका बरें दिसलें कितें तो म्हणटा कितें सगळे ज्येश्ठ ज्या गांवचे आहा थंय येतात आनी कोणाचो ज्येश्ठा भितर बर्थडे आहा जाल्यार तो बर्थडे सगळे ज्येश्ठ एकठांय जातात आनी सेलिब्रेट करतात. खरेंच बरें दिसलें म्हाका दिसलें म्हाज्या गांवांनी म्हाज्या मतदारसंघात सगळ्या ज्येश्ठांनी एकी कडेन प्रत्येकाचो बर्थडे सेलिब्रेट केला आनी त्या बर्थडेक हांव मुद्दामून येतलो. बाकी नांव असो येवंक ना तुमच्या बर्थडेक येतलो. कित्याक तुमचे आशिर्वाद इम्पॉर्टंट आहा तांचो. आता उमीद स्कीम आम्ही आताच्या सुरुवात करता. म्हणजे ऑलरेडी आम्ही सांगलेलेच आहा उमीद स्कीम प्रत्येक पंचायतीन एक रूम एक शॉप नाल्यार एक ऑफिस मांद्रे आहा. मांद्रे सरपंच विघ्न दिवपाचे हरमलाय सरपंच आहा. बाकीच्या ऑलरेडी केरी आमी फायनल केल्लो आसा. आनी तुवें ऑलरेडी आमी तो सायडीचो रूम ते करा. सो ते थंयसर सगळे ज्येश्ठ तुमी आहात तांकां थंयसर एक TV आसतली. तुमकां कार्यक्रम कितें पळोवंक जाय तेन्ना पळयात. दोन स्टाफ आसतले थंयसर. परत तुमकां सकाळचे न्यूज पेपर जर वाचूंक येतले जाल्यार तुमकां थंयसर च्या मेळटली आनी बिस्किट्स मेळटले. सांजच्या टायमार परत तुमी येवन बसतले जाल्यार परत च्या आनी तुमकां कितें खावपाक मेळटलें. कित्याक हें करतात रिटायरमेंट जाल्या उपरांत सगळ्या फिल्डान कामाच्या हितून म्हणजे शेती आसतले कितें रिटायर्ड जाले ते एकी कडेन येवन तुमी टायमपास करूं शकतात बसूंक शकतात. सो उमीद ही स्कीम बेगिनात बेगीन आमी इम्प्लिमेंटूय करतात. सगळ्यांक तुमकां मागता आख्खे तुमचे म्हणजे आमचे सगळे कमिटीज आहात विलेज कमिटीज आहात ही तुमची जबाबदारी आहा की तुमी ही उमीद जागो सगळे कितें गोश्टी लागतात ती म्हाजी जबाबदारी आहा. तुमी आयडेंटिफाय करान दियात बाबा हे आमी पयलां हांगासर जर कोणाचें भाडें दिवंक जाय जाल्यार तें भाडें दिवया प्रायवेट मेळटालें. सो ह्या प्रमाणे आमी हें कार्य सुरवात करया. दुसरी गोश्ट आहा ती वखदां जी तुमकां गव्हर्मेंट हॉस्पिटलांनी मेळना भायर घेवची पडटा ती म्हाजे कडेन रिसीप्ट दियात तुमी म्हाज्या ऑफिसान कितें उपकारता ती वखदां तुमच्या घरा कडेन पावतली फ्री ऑफ कॉस्ट तुमकां पयशे दिवपाची गरज ना. दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट ट्रान्सपोर्टेशन जे तुमकां तुवें हॉस्पिटलान वयचें पडटा हाजुलो थंयसर बांबोळे वयचें पडटा. हेच्या फुडें तुमकां ट्रान्सपोर्टेशनाक कसलोच प्रॉब्लेम जावचो ना. तुमी तुमचो टायम आनी डेट तुमकां दोतोरांनी दिलो तो म्हाज्या ऑफिसान रजिस्टर करा. तुमकां गाडी पिकअप करपाक येतली आनी ड्रॉप करतली. तुमचे सगळे मेडिकल हे जाल्या उपरांत परत हाडून तुमकां घरा पावयतली. हेच्या फुडें म्हाज्या मतदारसंघात ज्येश्ठ कसल्याच प्रकारे मेडिकल फेसिलिटीचो प्रॉब्लेम जावचो ना ही म्हाजी जबाबदारी. हे मेन म्हणजे म्हाका एनावन्स करपाचें आसलें तेका लागून हांवें आयज एनावन्स केलें. तुमचे कडेन मागता सगळे कडेन तुमचे आशिर्वाद फक्त म्हाज्या दवरा आनी कांयच ना. हे म्हाका सगळ्यांक एकी कडेन हाडचें आसलें. हांव जाणा खूब कडेन पावोंक ना इन्विटेशन आसतलें. फुडें हेच्याहून बरो व्हडलो मंडप घालया आनी सगळे ज्येश्ठ आहा तितक्यांकूय एकी कडेन हाडया हेका हेचे आनी तुमचो आशिर्वाद हो सगळ्यांत मोठो आशिर्वाद म्हाका. आनी जे काम करपाक म्हणटा ती ताकद मांद्रे मतदारसंघ तुमी पळयता आसतले कितलेशेच कामां जी कितलीं वर्सां जावंक ना ती फुडें सरतात. कितलेशेच कार्यक्रम प्रत्येक क्षेत्रान आमी करतात. हे कित्याक लागून करतात हे तुमच्या खातीर करतात. एक तुमचे कोणाचेर एक स्मायल मेळपा खातीर एक तुमचे हसरो चेहरो पयलो आनी म्हाजें मन भरतलें इतलें तुमचें मागता. आनी सगळ्यांक म्हाज्या हातींतल्यान हांव प्रत्येकाचो सत्कार करतलो आनी म्हाज्या हातींतल्यान सत्कार केल्या उपरांत तुमी सगळे जेवपाक वयतले. सो सगळ्यांनी रावचें घाई गडबड करची न्हू. परत एकदां धन्यवाद तुमकां आनी सगळ्यांच्या पांयां पडपाक डिफिकल्ट म्हणजे सगळ्यांच्या पांयां पडून येवं शकना पूण हांगाच्यान स्टेजीचेर तुमच्या सगळ्यांच्या पांयां पडटा. धन्यवाद. एक व्यक्तिमत्व म्हणजे मी इथे मांद्र्यात खूप रेग्युलर येतो. आमचं देव आमची कुलदेवता इथे आमची महासादेवी. पण इथे आलो
की दरवेळेला मी कुठेतरी तिथे पोस्टर असतं तिकडे तुमचे लोकप्रिय आमदार जीत विनायक आरोळकर यांचं पोस्टर दरवेळेला असतं, काही ना काहीतरी उपक्रम राबवत असतात. आणि मला पण जाम कुतूहल होतं की कारण मी गोव्यात सगळीकडेच फिरतो, पण एक हे व्यक्तिमत्व मला काय ना काहीतरी वेगवेगळं काम करताना दिसतं. एक तर काम करणारा आमदार म्हटल्यावर मला जरा खूप आनंद वाटतो. आणि तुम्हाला तुमचं इतकं चांगलं नशीब आहे की असे एक आमदार लाभले तुम्हाला जे तुमच्यासाठी कायम 24 तास करत आहेत. हे माझं गाव आहे त्यामुळे मला जास्त कौतुक होतं येतं. मी आपला विचार केला इथे ज्येष्ठ नागरिकांचं एक संमेलन आहे, म्हणजे एक 100-200 लोक असतील, पण हे ह्या माणसाचं काम दाखवतंय की एवढी लोक इथे हजर आहेत. आणि मी ज्येष्ठ नागरिक झालो ना, त्यामुळे मी ज्येष्ठ नागरिक म्हणत नाही, मी श्रेष्ठ नागरिक म्हणतो, कारण आपला एक्सपिरियन्स जास्त आहे लोकांपेक्षा. आणि मी एक पिक्चर केलेलं गेल्या वर्षी, जुनं फर्निचर नावाचं. किती लोकांनी पाहिलं पाहिलं नसेल पाहिलं तर तो एक ॲमेझॉनवर आहे बघा. त्या सिनेमात मी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या मांडलेल्या आहेत. म्हणजे आणि आता काय झालंय की आता एक परवा एक बातमी वाचली, आपला अल पचिनो 87 वर्षाचा बाप होणार होतो. त्यामुळे कोणी आपल्याला नावं ठेवून नाही येतं, 87 वर्षी बाप होत येतो. त्यामुळे आपल्याला ताकद आहे अजून. 87 वर्षाचा अल पचिनो नावाचा नट 29 वर्षाची त्याची बायको आहे, आत्ता 1-2 महिन्यात बाप होणार आहे. तर आज इथे मांजरेकर मॅडमनी सगळं सांगितलं काय काय तुमच्या सोयी आहेत, ह्या सगळ्या तुम्ही घ्याच. म्हणून माझं काय म्हणणं होतं की आमचा एक्सपिरियन्स युनियनला नाही आहे, तर तुम्ही द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला रिटायर करू नका. आमचं वय 65 झालं असेल तरी आम्हाला खूप काही गोष्टी कराव्याशा वाटतात. माझं आमदार साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी ना इथे प्रत्येक गावात एक छोटा क्लब बांधला, जिथे संध्याकाळी सगळे जमतील, छान एखादा ड्रिंक घेतील, मजा करतील, म्युझिक लावतील. आणि हे वय खऱ्या अर्थाने एन्जॉय करण्यासारखं. आयुष्यातल्या जबाबदाऱ्या संपल्या, त्यामुळे सगळे बसले एकत्र भेटायचे ठिकाण करणं. मी त्या सिनेमात पण तेच सांगितलंय की एक अशी जागा पाहिजे जिथे रोज हे संध्याकाळी भेटतील, मित्रांना गप्पा मारतील, धमाल करतील, गॉसिप करतील आणि डान्स करतील, पण कंपल्सरी तिकडे बार पाहिजे. कोण काय येतं त्याला नको, नको त्यांना पण लस्सी ठेवू, ज्यांना हवं तरी घेऊ दे त्यांना. त्या बारमध्ये एका ठिकाणी बार ठेवू, एका ठिकाणी लस्सी, दूध, असं पियूष असं काहीतरी पौष्टिक गोष्टी ठेवू. पण खरंच मला खूप आनंद झाला. म्हणजे सर इथे लहान मुलांसाठी कार्यक्रम करतात, युथसाठी करतात, रेसेस, बायकांचे कार्यक्रम. मी दरवेळी इथे फक्त पोस्टरवर काही ना काहीतरी कार्यक्रम असतो. तर अशा प्रकारचा आमदार तुम्हाला मिळणं हे तुमचं खरंच थोर नशीब चांगलं आहे. जो आज म्हणतात की तुम्हाला आज औषधासाठी कुठे जायला लागणार नाही, तुम्हाला कुठे हॉस्पिटलला जायचं, तुमचा काही ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम नाही. कोण करतं आजच्या जगात? आजकालचे पॉलिटिशियन्स आहेत काही काम करणारे, पण काही लोक तर बस ते 5 वर्षाचं त्यांचे स्वप्न असतं की 5 वर्ष आमदार व्हावं आणि आपलं घर चांगलं छान बनवावं. पण ज्यावेळेला तुम्हाला जीत आरोळकर सारखे आमदार मिळतात ना, त्यावेळेला तुम्हाला खरंच म्हणजे मलाही हेवा वाटतो की आमच्या इथे मुंबईत का नाही असे आमदार. आणि आज मला तुम्ही इथे बोलून मला खूप बरं वाटतं की सगळे एवढे सिनियर सिटीजन्स, आपण सिनियर सिटीजन्स म्हणतो, मी अजूनही त्यांना श्रेष्ठ नागरिक म्हणतो. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. मला खूप खूप मजा आली तुमच्याबरोबर इथे. काही लोकांना मला सत्कार करणं म्हणजे खरंच मला त्यांचं काम एवढं कौतुकास्पद आहे आणि माझ्या हस्ते त्याचा सत्कार झाला हे माझं भाग्य समजतो मी. आणि
खरंच इकडच्या आमदारांना म्हणजे आमच्या जी विनायक कारोळकर यांना मी मोर पॉवर टू हेम असंच काम त्यांनी करत राहावं आणि माझ्या गावाचं नाव पुढे असावं याची मनोमन इच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद. मला इथे तुम्ही एवढा मान दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा.